दुसऱ्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. आजकाल आपण स्वयंपाक करण्याला मी जेवण बनवलं असं म्हणतो, तसं हे बनवा बनवी आहे. ज्यांना पदार्थ करता येतात, बनवता येतात ते उत्तम करतात, ज्यांना येत नाहीत ते लोकांना बनवतात. ते उत्तम केलं तुला खायची अक्कल नाही. तर असं या सेगमेंटचं नाव आहे. या सेगमेंटमध्ये थोडंसं एक धक्का तंत्र आहे. स्वयंपाक करायचा आहे संदेश सरांनी आणि पदार्थ आहे दुधी भोपळ्याची बर्फी. क्या बात आहे. साहित्य घेऊन या दुधी भोपळ्याच्या बर्फीसाठी लागणार. लेखक पदार्थ करणार म्हणल्यानंतर चष्मा घातलाय त्यांनी. हो ना? चला सर. नीट दिसलं पाहिजे ना काय करतोय. हो सर. काय लागणार आहे साहित्य? इथे तूप दिसतंय आणि दुधी भोपळा अर्थातच किसून घेतलेला आहे. मग खवा आहे, दूध आहे, साखर आहे, सुकं खोबरं आहे, मिल्क पावडर आहे, ती बदाम आहेत आणि हे रंग थोडासा खायचा रंग आणि हे काय वेलची पावडर आहे. वेलची पावडर आहे, ती जरा कन्फ्युजिंग आहे मला वाटलं ते काय धण्याचं, पण असं कसं घालतायत धणे? धणे कुठं गोड पदार्थ नाहीच होऊ शकत, त्यामुळे ते वेगळं आहे काहीतरी. तर हे सगळं एकत्र मिक्स करून आता आपण करणार आहोत पदार्थ. ठीक आहे. ओके चला. त्यांनी पदर खोचला होता, तुम्ही छाती पुढे काढताय. फक्त एक माहिती म्हणून सांगतो, दुधी भोपळा हा जर कडवट लागत असेल तर तो अजिबात वापरायचा नाही. तो तुम्हाला फार त्रास देऊ शकतो. त्यामुळे दुधी भोपळा चाकूनही बघू शकता किंवा साधारण आपल्याला सुगंधावरून कळतं की कडवट आहे की नाही. तर हा फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं, अगदी फ्रेश. छान. चला मग आम्ही आता हा वापरतो. पहिल्यांदा काय करायचं संदेशजी? कढई घ्यायची. आमच्याकडे नवीन या स्वयंपाकघरात एक पाहुणी ऍड झालेली आहे. ती म्हणजे नीलमच्या भांड्यांची एक खरेदी आम्ही केलेली आहे. तर ही नीलमची कढई आपण वापरूया. अत्यंत तुकतुकीत आहे, छान आहे. हो वा. कादंबरी, या पदार्थाची देखरेख तुम्ही करा बरं का जरा. हो हो. कारण संदेशजी भरकटू शकतात. असं वाटतं तुला? कारण माझे एकंदरीत आविर्भाव ते ना मगाशी कसे स्थिर असे उभे होते, आता थोडेसे ते असे झालेत. तर मला थोडीशी भीती वाटते. नाही नाही, मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. कोणाचा तरी विश्वास पाहिजे माझ्यावर, कारण माझा नाही या पदार्थ करताना. दुधी भोपळ्याच्या पाठीवर मायेने चमचा फिरवताना संदेश कुलकर्णी. संदेश हे मला मॅचिंग आहे. ते पोळेल तुम्हाला. दुधी भोपळा तुपावरती छान खरपूस परतून झाला की मग त्याच्यामध्ये खवा आणि मिल्क पावडर घालायची. म्हणजे कशी त्याची वडी अशी खमंग होईल. नाही पटते का तुम्हाला? माझ्या मनातली वाक्य बोलतोयस रे. अमृता, तुम्हाला अभिनेत्री म्हणून जास्त आवडते, बायको म्हणून जास्त आवडते का दिग्दर्शिका म्हणून जास्त आवडते? खरं फार मजेशीर आहे, पण मला असं वाटतं तिने लेखिका जास्त तिच्या आहे अंगात आणि गायिका हे तिने करायला हवं असं मला फार वाटतं. जे दोन ऑप्शन मी दिले नाहीत ते त्यांनी उत्तर दिलंय. आता तुम्ही दिग्दर्शकही आहात, लेखकही आहात म्हणून, आणि तुम्ही सुद्धा. कादंबरी, मैत्रीण उत्तम आहे, कुक उत्तम आहे, अभिनेत्री उत्तम आहे का आई उत्तम आहे? आई. कमाल आई. कादंबरी अभिनेत्री खूपच उत्तम आहे. मगाशी मी तुला म्हणलं तसं आघात सिनेमात तर मी तिचा जेव्हा अभिनय बघितला तेव्हा मी खूपच थक्क झाले होते तो अभिनय बघून. त्यामुळे ती अभिनेत्री उत्तमच आहे. तिच्यात पण एक लेखिका दडली असं मला वाटतं. हे नव्हतं माहिती. हा, तर ते लवकरच जगासमोर यावं असं मी आज युनिव्हर्सला इथे साकडं घालते. हो, आणि त्यात होतकरू अभिनेत्यांना काम मिळावं असं. बघूया काय होतंय ते. आणि आई म्हणून तर ती खरंच मला थक्क करते, कारण कार्तिकला तितकं उत्तम पद्धतीने वाढवते आहे. त्याच्यामुळे मी आई म्हणून तर तिला सलामच करेन. तर आता खवा घाला. खवा आणि मिल्क पावडर. येस. थोडं थोडं एकावेळी घालूया का काय करूया? नाही, घाला घाला. चमचा देऊ का संदेश? त्याला घट्टपणा येईल. घाला तेवढा. हा, नाही, correct. घालून टाकू. करेक्ट. अजून थोडी घाला सर मिल्क पावडर. हो. आता त्याला त्या बर्फी सारखं टेक्स्चर येतंय. येते घडतंय काहीतरी घडत. हा, बस बस बस, पुरे. आता फक्त बुडाला लागू नये म्हणून दूध घाला. दूध म्हणजे असेल मी नसेल मी एवढंच घाल. करेक्ट. क्या बात आहे. आता तुमच्या घरात लागतो तेवढा गोडवा वापरा. साखर घाला. तुम्ही किती गोड खाता मला माहित नाही. आता खरं किती गोडवा घालावा? अर्धी वाटी घाला सर, कचकावून. होऊन जा. घाला अजून लागेल. डायरेक्ट घालतो ना आता. अर्ध्या रेसिपीतच कॉन्फिडन्स शिगेला पोहोचलाय. वा. हेच मित्रांचं आयुष्यातलं काम असतं, स्वाद वाढवणे. वा वा वा. आहे की नाही अमृता? तुम्ही मला नाटकात घ्यावं यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. तुमच्या लक्षात येते का संदेश सर? अच्छा, मला वाटलं ही पण आता लिहिते म्हणून हिला म्हणालास का काय? नाही म्हणू शकतो मी, कारण दिग्दर्शक लेखक सगळे आहेत. वाकला इतका की ते तिकडेच जातंय. म्हणजे एक थेंब सर घाला फक्त. वा. बरोबर. सर आता घट्टपणा येण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट घाला. किती घालावा हा? बरं, हा अर्धी वाटी घाला सर.
आउटस्टँडिंग. झालं हो सर, हो होतोय ना. अप्रतिम सर, खूप सुंदर केली तुम्ही बर्फी. सांगितल्याप्रमाणे. आता बघा सर, वा, जमलं गड्या. आता तुम्हाला पुढची मदत करतो ना मी थोडी. तुम्ही आता घरी बिनधास्त करू शकता. मी करू शकेन हे. असं कोणीतरी चिरून द्यायला पाहिजे फक्त. हे बघ, त्यांनी तूप लावून आता ही मस्तपैकी एक दर्जावरती. करू का? सर, लागतंय का खाली? आता हे मिश्रण याच्यावरती घाला, आपण ते फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचं. क्या बात है सर. अरे म्हणजे कमाल. अफलातून ना अंगावर शहारा आला सर. होय, नाटकासाठी मी किती काय काय करतोय बघा सर. बघा म्हणजे हे बघ, हे झालं की चपाटे छान. हे चाललंय ना बरोबर. हो सर, हो. आता साधारण 1 तास 2 तास किंवा अर्धा तास तुम्हाला जर वेळ असेल तर सकाळी फ्रीज मध्ये ठेवलं, संध्याकाळी काढलं तरी चालेल. वा, सेट करायचं, वड्या पाडायच्या आणि दुधी भोपळ्याच्या वड्या खायच्या. अमृता, कादंबरी, सुंदर. काय वाटतं तुमच्या मित्रांनी पहिल्यांदा हा पदार्थ केला? तुमच्या भावना व्यक्त करा. मला फारच अभिमान वाटतोय. वाटतोय ना? होय. मला तर असं वाटलं, संदेश, तुझं नाटक जसं हळूहळू घडवत तू नेलं होतंस, असेल मीची लेखन प्रक्रियाच मला आठवली हा पदार्थ बघताना. आणि फायनली जसं आपलं सुंदर नाटक बाहेर आलं, तशा सुंदर तुझ्या दुधी भोपळ्याची बर्फी आम्हाला खायला मिळणार आहे. वा. आणि मला माझं असं विजन, हा, मला असं वाटलं तू दिग्दर्शक व्हायला हरकत नाहीस, कारण तुझ्या दिग्दर्शनाखाली मी हे काम केलं. वा. माझं विजन याच्याकडे पाहण्याचं वेगळं आहे. तुम्ही अनेक गोष्टी पहिल्यांदा आयुष्यात केल्यात आणि त्या उत्तम झाल्यात. अरे वा. तर पहिल्यांदा तुम्ही कुणाबरोबर तरी काम करून बघा, ते उत्तम होईल, मला खात्री आहे. तर आता आपण एक काम करूया, फ्रीज मध्ये सेट करायला ठेवूया. आम्ही हे ठेवतो, मग वड्या पाडतो. तुम्ही वेळ वाया घालवू नका, पटकन लिहून घ्या दुधी भोपळ्याच्या वड्यांसाठी लागणारं किंवा बर्फीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दुधी भोपळ्याची बर्फी. साहित्य: दुधी भोपळा, तूप, खवा, मिल्क पावडर, दूध, साखर, वेलची पूड, खायचा रंग, डेसिकेटेड कोकोनट, बदामाचे काप. कृती: कढईत साजूक तूप गरम करा, त्यात किसलेला दुधी भोपळा घालून मंद आचेवर छान परतून घ्या. भोपळा थोडा मऊ झाला की त्यात खवा, मिल्क पावडर आणि थोडं दूध घालून सर्व मिश्रण एकजीव करा. आता त्यात साखर घालून मिक्स करा. साखरेचं पाणी सुटेल ते आटेपर्यंत मिश्रण ढवळत राहा. त्यानंतर त्यात वेलची पूड घाला. बर्फीला छान रंग येण्यासाठी त्यात थोडा खायचा रंग टाका. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण पूर्णपणे घट्ट होऊन कढई सोडेपर्यंत परता. शेवटी बदामाचे काप घालून मिक्स करा. एका ताटाला तुपाचा हात लावून घ्या. तयार मिश्रण त्यात सारख्या प्रमाणात पसरवून घ्या. ताट फ्रीज मध्ये 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवा. मिश्रण व्यवस्थित जमल्यावर त्याच्या आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्या. दुधी भोपळ्याची बर्फी तयार आहे.